नमस्कार बीडकरांनो, प्रशासन, राजकारण आणि सामाजिक घडामोडीवर आमची बारीक नजर. ही आहे बीड हलचल न्यूज. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. बीडमध्ये उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात नातेवाईकांनी उपचारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत तक्रार दाखल केली आहे. तसेच डॉक्टरांच्या वर्तणुकीबाबतही काही आरोप करण्यात आले आहेत. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पहा नातेवाईकांनी नेमकं काय सांगितलं. माझं नाव बाळासाहेब रावसाहेब वाघमारे, राहणार पिंपळगाव, तालुका के, जिल्हा बीड. राजेभाऊ रखमाजी डोंगरे हे आमचे मेहुणे काल वडवणीहून एसटीनं बीडमध्ये आले जीवनज्योती दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी. तर त्यांची ते थोडीशी पायाला गाठ आली होती. त्यांना ते वडवणीच्या डॉक्टरला दाखवलं होतं. त्या वडवणीच्या डॉक्टरनं त्यांना सल्ला दिला, पारसकर डॉक्टर, त्यांच्याकडे 2-3 दिवस सल्ला घेतला. म्हणजे त्यांची ट्रीटमेंट घेतली. त्यांची ट्रीटमेंट घेऊन पुन्हा बीडला जीवनज्योती हॉस्पिटलला काल त्यांना ॲडमिट केलं 3 वाजता. रात्रीच्याला त्यांचं ऑपरेशन झालं आणि सकाळी तर 10 वाजता त्यांना डेट म्हणून त्यांना घोषित केलं. असा त्यांच्या मृत्यूचा प्रकार घडला. आणि आम्ही दवाखान्यात गेलो असता आमच्या मेहण्याला, आमच्या परिवाराला, आमच्या नातेवाईकाला आरेरावीची भाषा केली, आरेरावीची भाषा वापरली. मी डॉक्टर आहे का, तू डॉक्टर आहेस, चल तू इथून बाहेर निघ, आमच्याकडे त्याचा व्हिडिओ आहे, तुझ्या बापाचा दवाखाना आहे का, अशी त्यांना वाचरट भाषा वापरली. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला आम्ही FIRची प्रत दिली. म्हणजे आम्ही त्यांना अर्ज दिला. साहेबांना आम्हाला रितसर सांगितलं की तुमचं कुठलंही कसूर आम्ही ठेवणार नाहीत, आम्ही योग्य ती कारवाई करू, असं डिपार्टमेंटनं आम्हाला सांगितलं. आता आणि त्यांचा लहान भाऊ बोलू 2 मिनिट. नमस्कार. ज्यावेळेस कुठलाही पेशंट दवाखान्यात आणायचं म्हटलं तर त्या पेशंटला एक 2 दिवसाची ट्रीटमेंट केली जाते. परंतु या डॉक्टरला पैसे काढण्याच्या हेतूने डायरेक्ट ऑपरेशनचा मुद्दा त्याने वापरला. आणि ज्या वेळेस मी झालं, माझे बंधू सुनील झालं, आम्ही ज्यावेळेस डॉक्टर साहेबांना विचारलं की डॉक्टर साहेब की पेशंट हा एसटीनं आलेला होता आपल्याकडं, पेशंटला कुठलीही इजा नव्हती, परंतु इजा पेशंटला नसताना तुम्ही तात्काळ इतकी घाई का केली, ऑपरेशनची घाई केली, तर पेशंट तात्काळ दगावला कसा, ही ज्यावेळेस आम्ही त्यांना प्रश्न विचारायला गेलो की आमच्या मोठ्या भाऊ या नात्याने, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुझ्या बापाचा दवाखाना आहे का, दवाखाना डॉक्टर मी आहे का, तू आहे का, तुझा बाप आहे, ही आरेराव्याची भाषा त्यांनी केली. आणि ज्यावेळेस ही आरेराव्याची भाषा करत असताना आम्ही जो व्हिडिओ त्यांचा शूट केला गेला किंवा डॉक्टरकडे आम्ही देवदूत म्हणून पाहिलं जाते, परंतु हा डॉक्टर पहिलाच आम्ही पाहिला आहे की उद्धटपणाची भाषा आणि आरेराव्याची भाषा केली. अशा डॉक्टरचं सर्टिफिकेट रद्द करण्यात यावं आणि जी मानहानी आणि जो आमचा बंधू मृत्यू पावला आहे याला निश्चित न्याय भेटावा. आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने पोलीस स्टेशनच्या दारामध्ये आमरण उपोषण करणार आहोत. याची दखल सर्व शासन दरबारी घेण्यात यावी. कुठलाही पेशंट असला तरी सर त्याला पाहिलं जाते की त्याची ट्रीटमेंट केली जाते, त्याची साखर आहे का, त्याच्या कुठला साईड इफेक्ट आहे का, ही सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. परंतु पैसे काढण्याच्या हेतूने सानप साहेबांनी, जीवनज्योतीचे डॉक्टरचे सानप साहेब आहेत, यांनी कुठल्याच प्रकारची काळजी घेतली नाही. त्यांच्या हलगर्जीपणामुळे निश्चितच आमच्या भावाचा आज मृत्यू झालेला आहे. याला जबाबदार पाहिलं तर फक्त आणि फक्त सानप साहेबच आहेत आणि यांच्यावर योग्य ते कार्य करण्यात यावी. बस.